इकडे बघा, इकडे बघा. ओके, Incoming call from the large exemplar identified by two. गुन्हा दाखल केला आहे. हॉस्पिटलला निरोप वाढीत चालू खाली बसून या, खाली सर बदन खाली बसा. अरे शांत बसायला. आपल्या दौऱ्याचं प्रयोजन काय आहे? कशा पद्धतीचा हा स्वरूपाचा दौरा असणार? नाही, आजचा जो दौरा आहे तो काय दौरा आपला फॅमिली टूर होता. एक तर आपला भालचंद्र कटारे आमचा उस्मानाबाद तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचा मुलगा मोटरसायकलवर असताना त्याचा इथे हायवेला अपघात झाला होता. त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता आणि सारोळा गाव जे आहे ते पॅन्थरच्या काळामध्ये फार ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहिलं होतं आणि त्यावेळेला एकदा मी तिथं 2 दिवस राहिलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची एक माझी भूमिका नेहमी असते. ज्या ज्या ठिकाणी शक्य होते त्या त्या ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर आज भालचंद्र कटारे यांचा जो मुलगा सिद्धार्थ होता त्याचं अपघाती त्याचं निधन झालेलं होतं. त्यामुळं मी त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी सारोळा गावामध्ये जाऊन आलेलो आहे. आता भूममध्ये भागवत शिंदे हे पॅन्थरच्या काळापासून माझ्या पाठीशी उभे राहिले आणि पॅन्थरच्या काळामध्ये सगळा जिल्हा आमचा पॅन्थरमय होता आणि सगळा दलित समाज बहुजन समाज आमच्या पाठीशी उभा राहिला होता. तर भागवत शिंदे यांची पत्नी जी आहे ती मध्यंतरी काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालेलं होतं. तर भागवत शिंदे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी भूमला जात आहे. त्यानंतर परांड्यामध्ये आमचा संजय बनसोडे आहे, तो अत्यंत ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे. तर त्याची आई मागे वारली होती. मागच्या वेळेला मी इथून जाणार होतो उस्मानाबाद आल्यानंतर, पण तिथं जाता आलं नव्हतं. आणि सर्व देशभरामध्ये आपला पक्ष आहे. अनेक दुःखाच्या घटना अनेक वेळेला होत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी मला शक्य होती तिथं मी जात असतो. तर त्याप्रमाणे आज भूमवरून मी परांड्याला जाणार आहे आणि संजय बनसोडे यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहे. त्यानंतर मग सांगोला, पंढरपूर आणि कुर्डवाडीमध्ये कार्यक्रम आहे. तर मी त्या निमित्ताने मी आज इथं आलो होतो. एक तर मराठा समाजाचं एक शिष्टमंडळ मला आता सारोळ्यामध्ये भेटलं आणि त्यांनी मला आग्रह केलेला आहे की आपण मुख्यमंत्र्यांना सांगू आमचा जो मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तिकडे त्यांना लक्ष द्यायला सांगा आणि 29 ऑगस्टच्या अगोदर जर हा सरकारने निर्णय घेतला तर आम्ही काय त्याचं आंदोलन करणार नाही. पण जर निर्णय झाला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आमचं आंदोलन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांना मी आंतरवली सराटीला जाऊन त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी मला आग्रह केला होता की आपण मुख्यमंत्र्यांना सांगू
आपण आमचा प्रश्न मार्गी लावावा. त्याच्यामध्ये आता एवढंच आहे की राज्य सरकारने तर 10% आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची इम्प्लिमेंटेशन सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये. बाकी इतर जे आरक्षणाची त्यांची मागणी आहे त्या संबंधामध्ये सरकारच्या विचाराधीन आहे. सरकार मराठा समाजासाठी वेगळं बजेट हे केलेलं आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात.